फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला नवीन डिझाइन बनवायची असते, साडीला ब्लाउजला सूट होईल कसे बरेचसे प्रश्न पडतात, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाइनची आयडिया द्यायची असते। तर आजची जी काही डिझाइन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे। मी तुम्हाला या संपूर्ण डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी म्हणजे ही जी काही डिझाइन आहे याची सहज कटिंग करता येईल। आणि एवढंच नाही, म्हणजे कटिंग स्टिचिंगही करता येईल आणि फिनिशिंग शोल्डर उतरणं वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात डिझाईनचा बॅकनेक जर घेतला तर ते सुद्धा नक्कीच येणार आहे। यासाठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। सो मग चला, मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज। खरं तर ना याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीच्या बॅक पार्टची कटिंग केलेली आहे। आणि डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी, खरं तर यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 12.5 आणि 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून 5.5 पूर्ण शोल्डर, म्हणजे 2.5 इंच गळा रुंदी, पुन्हा 2.5 इंच शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 5.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंचाचा घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। एवढंच नाही तर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8 चौक 32, 8 अधिक 1.5 इंच मार्जिन, असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी मी तुम्हाला याची जी काही मार्किंग आहे गळ्याची तर ती मेन फॅब्रिकवर न करता डायरेक्ट आपण सगळ्यात आधी अस्तरवर करत असतो, तर ती कशी करायची ते सांगते। तर बघा, इथून तुमचा जेवढा गळा असेल त्याची मार्किंग करायची आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे 9 गळा आहे, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल मी 9.5 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर इथून पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची। वरच्या साईडला तर काही करायची गरज नाही, कारण ती आपण ऑलरेडी वरच्या साईडला मार्किंग केलेली आहे। आणि त्यानंतर इथून लाईन ड्रॉ करून घेऊयात आपण आणि इथे हा बॉक्स तयार करायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो। आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे जो काही आपला बेसिक गळा आहे तर तो आहे मटका। तर मटका गळ्याची आपण आता इथे मार्किंग करून घेऊयात। आणि इथे साईडला सुद्धा ना आपल्याला एक मार्किंग करायची आहे, कारण की दोन्ही पण आपल्याला ते पॉइंट मॅच करायचे आहे। सो बघा, मग मी खरं तर इथे 3 इंचाला मार्किंग केलेली आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मी म्हटलंच की जो काही आपला मेन गळा आहे तर तो आहे मटका गळा, तर त्याची मार्किंग आपण इथे करून घेऊयात। तर हा जो काही मटका गळा आहे तर हा तुम्हाला किती डीप हवा आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर मी इथे खरं तर बेसिक गळ्याचीच मार्किंग केलेली आहे। तुम्हाला जर यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर ब्लाऊज घातल्यावर भरपूर सारा स्प्रेड सुद्धा गळा होत असतो, त्यामुळे एवढा सुद्धा सफिशियंट आहे। आता ही मार्किंग केलेली आहे आणि हा जो काही गळा आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर यूज न करता स्टिच करायचा आहे। सो म्हणूनच मग इथे मी सगळ्यात आधी डायरेक्टच कटिंग करून घेते। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावायचा असेल तर ही कटिंग न करता आपल्याला हीच कटिंग कॅनव्हास पेपरवर करायची असते आणि मग कॅनव्हास पेपरवरच आपण कटिंग करून डायरेक्ट स्टिच करत असतो। त्यानंतर अजून एक मार्किंग आपण इथे केलेली आहे। तर ही मार्किंग का केली तर हे पुढे तुम्हाला डिझाईन बनवताना लक्षात येईलच, पण एवढा एक शेप सुद्धा आपण इथे ड्रॉ करून आधीच ठेवायचा आहे। सो बघा, मग इथे मटका गळा आणि हा एक शेप, असं दोन्ही शेपची आपण इथे मार्किंग केलेली आहे आणि मटका गळ्याची कटिंग। आता आपली ही मार्किंग आणि कटिंग गळ्याची संपूर्ण झालेली आहे। सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडावं लागणार आहे। आणि त्यासाठी आता आपल्याला सगळ्यात आधी जो काही आपला मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट तर तो सरळ ठेवायचा। आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि सेंटरला एक पिन लावायची। त्यानंतर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे। आणि यानंतर आता आपण हे
स्टिच करायला सुरुवात करूयात. सो सगळ्यात आधी आपल्याला आता गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं की आपला मार्जिन एकसारखं राहत नाही टीप मारताना आणि त्यामुळे गळ्याचा शेप बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश आपल्याला एकसारखा म्हणजेच पाव इंच म्हणजे टेपच्या 2 लाईन एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. अजिबात तिरकं वगैरे होऊ देऊ नका. आणि इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारूयात. तर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपला सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतो आणि कमरेचा पार्टला आणि गळ्याच्या पार्टला कुठे गळारुंदी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यानंतर कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या मध्ये जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तर तो ह्या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेतला. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सरळ व्हावा आणि आपला शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा शेप कुठलाही असो या पद्धतीने आधी आपल्याला छोटे छोटे कट्स हे मारून घ्यावेच लागतात. आता त्यानंतर आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात आणि हा सरळ केल्यानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला कडेकडेने हा गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने सेट करून घ्यायचा. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्सलचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठीच्या ह्या महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. त्या खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे गळा रेडी झालेला आहे. शेप सुद्धा खूप सुंदर आला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर हा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा फायनली मग गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही रेडी झालं. ते सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचे. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही, फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करायचं आणि इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. कुठलाही गळा असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण जो काही आपला मेन फॅब्रिक असतं तर ते एक्स्ट्रा असतं, म्हणून आपली ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट असते. आता इथपर्यंत आपला बॅक पार्ट परफेक्ट असा रेडी झाला. त्यानंतर आता इथे ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आणि सगळ्यात आधी सेंटर पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर इथून 3 इंच केलेला आहे आणि बघा ह्या पद्धतीने एक शेप ड्रॉ करायचा आहे. खरं तर ना मग अशी मार्किंगच्या वेळेस कटिंगच्या वेळेस आपण अस्तरवर जो शेप ड्रॉ केला होता ना तोच आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा. एक साईडने मार्किंग केली का दुसऱ्या साईडने अलगद ना प्रेस करायचं, म्हणजे तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट होते आणि मग ती आपल्याला डार्क करता यावी. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने ही मार्किंग आपली परफेक्ट झालेली आहे. एकदा मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे की नाही. जर आपल्याला वाटत असेल की कमी जास्त होतंय तर मग काय करायचं, पुन्हा ना मी बघा खरं तर दुसऱ्या चॉकने एक मार्किंग केली आणि ते पुन्हा प्रेस करते आणि बघा किंचितचं ना थोडंसं तिकडनं मार्किंग येते. तर फायनल मार्किंग तुम्हाला दाखवते मी. ही जी काही मी लेटेस्ट मार्किंग केलेली आहे ती आहे आपली फायनल मार्किंग. ठीक आहे. सो आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर इथे आपल्याला खरं तर लेस वापरायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता, पण मी छान अशी गोल्डन डिझायनर घेते. गोल्डन कलरची लेस तशी कुठल्याही ब्लाऊजवर मॅच होते. तुम्हाला जर तुमच्या साडीला कॉन्ट्रास्ट वगैरे एखादी लेस यूज करायची असेल तर तुम्ही तशी सुद्धा करू शकतात. आणि इथे मी मॅचिंग धागा सुद्धा लावून घेतलेला आहे. आता बघा ही छान अशी गोल्डन टिकलीवरची लेस आहे तर ती इथून लावायला आपण सुरुवात केलेली आहे. आता नीट लक्ष द्या मी कुठल्या शेपवर लावत आहे तर ते इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघा हा जो काही बाहेरचा शेप होता ना तिथपर्यंत आपण घेतलेला आहे. कोपऱ्यावर ना आपल्याला व्यवस्थित फोल्ड सुद्धा करायचा आहे आणि या छानशा टिकलीवरच्या लेसमुळे खरं तर आपल्या ह्या ब्लाऊज डिझाईनला सुंदर असं लुक येणार आहे.
बघा ही जी काही डिझाईन आहे ना खरं तर एकदम साधी सिंपल सोपी आहे, पटकन तयार होणारी आणि नक्कीच या छानशा साध्या आणि सोप्या डिझाईनमुळे ब्लाऊज खूप उठून दिसणार आहे. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी तुम्हाला डिझाईन्स अजिबात बनवता येत नसेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता. इतकी सोपी त्याची पद्धत आहे, त्यामुळे ही छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि बघा मग मी पुन्हा इथपर्यंत व्यवस्थित ती लेस लावून घेतलेली आहे. आता या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने टिप मारून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असतं त्याला दोन्ही साईडने टिपा मारायच्या. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. तर इथे आपण छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित मस्त अशी डिझायनर टिकली वर्क लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही लेस लावून झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला ना बॅक साईडला इथे टक्स टाकायचे आहेत. तर ते टक्स आपण इथे टाकून घेऊयात, म्हणजे आपल्याला फिटिंगचा पण जरा अंदाज येईल. आणि ही जी काही डिझाईन आहे टिकली वर्कची लेस लावलेली तर ती तर आपल्या टक्समध्ये जात नाहीये ना, तर हे पण आपल्याला नक्कीच लक्षात येईल. सो बघा मग इथे सेंटरपासून मी मार्किंग केलेली आहे 5 इंच आणि उभं 3 इंच आणि इकडनं पण सेम 5 अर्धा इंच साईडला आणि उभं 3 इंचाची मार्किंग केली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून अगदी छोटासा तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आता महत्वाचं म्हणजे हा जो काही टक्स आहे ना, याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून तिथून टक्स आपला निघणार नाही आणि तो नक्कीच लवकर खराब सुद्धा होणार नाही. म्हणजे ब्लाऊज जर लवकर खराब नाही झाले तर मग टक्सवर डिपेंड असते. जर ती टक्सची शिलाई उसली तर ब्लाऊज लवकर खराब होतो. त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर टक्स टाकणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने परफेक्ट असे दोन्ही साईडला आपण बॅकला टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे गळ्याला आपल्याला एक नॉट लावायची आहे. तर तुम्ही कापडी सुद्धा बनवू शकतात, पण मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची घेतलेली आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. त्यानंतर सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचं आहे. खरं तर तुम्ही इथे रेडीमेड सुद्धा लावू शकतात. बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर छान असे लटकन असतात, पण हे लटकन सुद्धा सिंपल जर बनवले कधी कधी तर छान दिसतात. ते लवकर खराब सुद्धा होत नाही आणि त्यांनी लुक सुद्धा छान येतात. तर ही जे काही आता आपण लटकन बनवत आहोत, खरं तर लटकन बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. अगदी झटपट कमी टाइममध्ये छान असे हे लटकन तयार होतात. दिसायला पण खूप सुंदर आहे. बघा एक तयार झालं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात. तर बघा मी इथे व्यवस्थित नॉट टाकलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. आणि हे जे काही लटकन आहे ते हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला छोटं बनवायचं मोठं बनवायचं. ज्याला मी मीडियम साईजचं बनवलेलं आहे, तुम्ही याच्यापेक्षा मोठं किंवा याच्यापेक्षा छोटं बनवू शकता, तुमच्या आवडीवर ते डिपेंड आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली दोन्ही साईडचे एकदम छान असे झटपट तयार होणारे लटकन तयार झाले. त्यानंतर मी ते सेंटरपासून कट केले आणि आता आपल्याला ते बॅक पार्टला लावून घ्यायचे आहे. तर शोल्डरपासून साधारणतः 2 ते 2.5 इंचावर आपल्याला हे लावायचे असतात आणि व्यवस्थित 2-3 टिपा देऊन ते पॅक करून घ्यायचे. सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावेत. खरं तर यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काय होतं की त्याची लेवल वर खाली होती, त्यामुळे फिटिंगला आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम होतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि फायनली आपली ही छान अशी झटपट तयार होणारी मटका गळ्यावरची बॅकनेक डिझाईन रेडीच झालेली आहे. इथे सेंटरला एक छोटासा मी पॅच लावते. तुम्ही बटन्स पॅच काहीही लावू शकतात. एखादं फूल बनवायचं असेल तर तुम्ही तिथे ते फुलही बनवू शकतात. ठीक आहे, सो बघा मग थोडंसं जवळून लुक दाखवते. हे बघा छान असे लटकन, मस्त अशी डिझायनर लेस आणि ब्लाऊज पीस सुद्धा खूप सुंदर आहे. खरं तर ब्रॉकेट टाईपमध्ये आहे. आणि मटका गळ्यावर आपण ही एकदम झटपट तयार होणारी, एकदम 5 ते 6 मिनिटांमध्ये तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे. खूप काही अवघड नाहीये, फक्त इथे लेस आणि छोटासा पॅच आपण यूज केलेला आहे आणि फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. आणि खरं तर फिनिशिंगमुळे आपली ही डिझाईन अजून उठून दिसते. सो अशी छान झटपट तयार होणारी एकदम साधी सोपी ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जरी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच जमेल आणि नक्कीच तुमच्या ब्लाऊजला सुद्धा या डिझाईनमुळे खूप सुंदर असा लुक येईल. ठीक आहे, तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल की संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न
प्रयत्न करेल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.